नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व तासगाव कवठेमंकाळ येथील आमदार रोहित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली. त्यामुळे तासगाव कवठेमंकाळसह संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये अनेक युवकांनी मोठा जल्लोष केला. रोहित आर पाटील हे स्वर्गीय आर पाटील यांचे चिरंजीव आहेत. तासगाव कवठेमंकाळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार म्हणून ते विजयी झाले. पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी निवड त्यांची करण्यात आलेली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी काल त्यांची निवड केली. या निवडीमध्ये देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचा आवाज आता विधानसभेसह संपूर्ण कानाकोपऱ्यात घुमणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी मतदारसंघातून जोरदार बाजी मारली. या मतदारसंघात स्वर्गीय आर पाटील कुटुंबियाचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले माजी खासदार संजय काका पाटील हे त्यांच्या विरोधात उभे होते. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजय पाटील यांना धूळ चारली. त्यांनी देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाने या निमित्ताने रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे. यामुळे कार्यकर्त्याकडून संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्याचे नेते जयंतराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी त्यांना एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. युवकांच्या गळ्यामध्ये ही नेतृत्वाची जबाबदारी आता दिलेली आहे. आमदार रोहित पाटील व आमदार रोहित पवार ही जोडगोळी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार असून पक्षाला नवी उभारी देण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.